यांचा सत्कार इथे होतोय. संध्या पाटील मॅडम यांचा सत्कार पूजा गावण करतील. चांगलं सुरुवात करायची. 4 षटकांचा सामना पुन्हा एकदा. बॉलर आहे केतन आणि अक्षरा पाटील यांचा सत्कार संध्या पाटील मॅडम करतील. पहिला चेंडू घेऊन केतन टू ऋषी. नो बॉल. पहिला चेंडू अवांतर धावसंख्या 0 बॉल. 2 धावा झाल्या तिथे. नक्कीच नवीन बॉलने गोलंदाजी करणं फार अवघड असतं मित्रांनो. त्यामुळे नक्कीच जेवढं प्रेशर फलंदाजावरती असतं तेवढं प्रेशर गोलंदाजावरती सुद्धा असतं. नो+1. पुन्हा एकदा केतन ऋषी. अजूनही पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये केतन. 0 चेंडू 4 धावा. सोनू गोलंदाजीसाठी होतोय. 3 चेंडू झालेत मित्रांनो आणि इथे तिसऱ्या चेंडूवर सुद्धा प्लस. 0 चेंडू धावसंख्या 6. अतिशय सुंदर. पहिला चेंडू धावसंख्या झाली 7. 1 चेंडू 7. दोन चेंडू धावसंख्या झाले 8. अतिशय सुंदर. नक्कीच पहिल्या 3 चेंडू अवांतर धावा आल्या त्यामुळे तुम्हाला हाणामारी करण्याची गरज नाहीये. ऋषी अतिशय सुंदर. फुलटसवरती एकच धाव. चेंडू झालेत 4 बॉल. बाउंड्री दिली आहे इथे रोहन अंपायर यांनी. पहिल्या षटकांत धावसंख्या झाली 15. आपल्याला या संघांमधून 8 ओनर मिळालेत. 8 ओनर मिळालेत. 10 ओनर. 15 धावा झाल्यात एका षटकानंतर. सीड येतो बॉलिंग साठी. पाहिजे धावसंख्या 15. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 चेंडू धावसंख्या 16. ऋषी अजून मैदानावरती. व्हाईट चेंडू
एक अवांतर धावसंख्या झाली इथे 17. एक चेंडू 17. नक्कीच सुंदर फलंदाजी ऋषी यांच्या मार्फत 2 चेंडू धावसंख्या झाली ती 18. 1 रन डिक्लेअर. अतिशय सुंदर फलंदाजी. 3 चेंडू धावसंख्या 19. 3-19. वाईट चेंडू आणि अतिशय सुंदर फॉलोअप होतोय. पाहायला विकेट मिळते का पाहायचंय. रोहन जरासे कन्फ्युज दिसत आहेत. नक्कीच राजू यांचा हेल्प घेण्याचा प्रयत्न असेल रोहन यांचा. बाद. अतिशय सुंदर कीपिंग. थँक्यू डीजे. विनोद चोरमले अप्रतिम कीपिंग पाहायला मिळालं. आपल्याला सुंदर बॅकअप. 3 चेंडू धावसंख्या झाले 20 आणि पहिला हादरा बसतोय आणि मोठा हादरा ऋषी बाद होतोय. माझे स्नेहमित्र अशोक हेरोडे यांचं आगमन झालंय. विनंती करतोय की त्यांनी कॉमेंटर बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. बॅट्समॅन आहेत फलंदाजी कक्षातला एक खेळाडू इथे पाठवायचा आहे. मी वारंवार विनंती करतोय. फलंदाजी टीम, फलंदाजी करणारी टीम एक प्लेयर पाठवायचा आहे. पहिल्या षटकापासून विनंती करतोय. षटक संपते. दुसरं धावसंख्या झाली आहे. जँगो आणि संपर्क साधायचा आहे. जँगो जिथे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. 2 षटकांत धावसंख्या झाली 22. पहिल्या षटकात धावा तर 15 मात्र सीडने 7 धावांचं षटक टाकलं आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 2 तरी 22 धावा म्हणजे पहिल्या मॅच मध्ये पाहिलं आपण 30 धावा 4 षटकात मारल्या होत्या. मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज निलेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन निलेश. आणि डायरेक्ट कीपरकडे चेंडू गेलेला इथे. अवांतर धावसंख्या मला वाटतं सिद्धेश यांनीच फक्त षटक इथे सुंदर टाकलंय. तर गोलंदाजची कमतरता पाहायला मिळते आपल्या इथे. धावसंख्या झाली इथे 23. अतिशय सुंदर चेंडू. एक चेंडू धावसंख्या झाली 24. नो चेंडू घोषित करते पंच राऊंडर. आणि अवांतर धावसंख्या एवढी भर पाहायला मिळते आपल्याला. आतापर्यंत 4 षटक आपली ती संपली असती मात्र अवांतर धावसंख्या पाहायला मिळतात. एक चेंडू धावसंख्या झाली आहे इथे 26. अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडू अवांतर टाकल्यानंतर गोलंदाज चेहऱ्यावरती आनंद पाहाल तुम्ही. कारण की नवीन बॉल तो नवीनच राहिलाय. कारण बॅट्समन जास्त खेळलेच नाही त्या चेंडू, त्यामुळे तो बॉल जुना झालाय. अवांतर धावा देऊनच तुम्ही त्याला अजून नवीन ठेवलाय. त्यामुळे नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू झाल्यात 2 धावा झाल्यात 26. आणि धावसंख्या अतिशय सुंदर. तुम्हाला फक्त बॉल टू बॉल रन केल्या तरीही तुमची धावसंख्या 40च्या आसपास पोहोचेल. त्यामुळे आता मात्र अविनाश इथे येत आहेत फलंदाजीसाठी.
अतिशय सुंदर असं मॅनेजमेंट पाहायला मिळते आपल्याला पेंकरपडा बॉक्स प्रीमियर लीग सीझन 5 च्या मार्फत. सुंदर असं ग्राउंड पाहायला मिळते आपल्याला. मातीचे ग्राउंड आपल्याला मीरा भाईंदरमध्ये दिसणार नाहीत, फार कमी दिसतात आणि आजकाल सगळे टफ खेळायला जातात, त्यामुळे मातीचे मैदान फार कमी आहेत. त्यात पेंकरपडाचं हे मैदान. अतिशय सुंदर चेंडू टाकला. तीन चेंडू झाले, धावसंख्या झाले 27. नो बॉल घोषित करतात राऊंडर. 3 चेंडू, धावसंख्या 29. नक्कीच नो ची लाईन एवढी मागे आहे तरीही सुंदर फलंदाजी. लास्ट 2 बॉल ऑफ दी ओव्हर. फुलटा शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे एकच धाव भेटते. 5 चेंडू, धावसंख्या झाली आहे 31. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. वाईट बॉल. पुन्हा एकदा या षटकात 5 अवांतर धावा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आणि अतिशय सुंदर फटका. ऑफ साइडला ड्राइव्ह केलाय. 1 चौकार मिळतो, धावसंख्या पोहोचते 36. लॉस्ट ऑफ 3 विकेट्स आणि शेवटचं षटक अजून मैदानात आहे. विशाल. लास्ट ओव्हर. विशाल. नो बॉल पुन्हा एकदा आणि इथे नो बॉल. नक्कीच अवांतर धावसंख्या पोहोचते 38. 38 धावा. अजून 6 चेंडू बाकी आहेत. नक्कीच 50 धावा होते का? पहिली हाफ सेंचुरी. नो बॉल. 40. 3 षटकांत धावसंख्या 40. चिराग चव्हाण यांना प्रत्येक विकेटवरती प्रतीक चव्हाण यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या 41. आणि इथे मिसफील्ड होते. नक्की सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण इथे. धावसंख्या झाली इथे 43. चेंडू झाले 4. 2 चेंडू बाकी आहेत. शुभम बोरकर आणि बॅट पकडण्याची स्टाईल पाहू शकतो मित्रांनो. उलटी आहे आणि अतिशय सुंदर असा फटका होता. मात्र लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर अँड लास्ट बॉल ऑफ दी इनिंग.
सुंदर क्षेत्ररक्षण इथे चरमुल यांच्या मार्फत. व्हाईट बॉल. नक्कीच एक चेंडू अजून खेळावा लागेल तुम्हाला. सुमित शेवटचा चेंडू या इनिंगचा. अतिशय ताकदीने मारला चेंडू, मात्र एकच धाव. षटक समदेत 14 धाव संख्या होते. 46 धावांचं आवाहन. एनएसजीचा कर्णधारने टॉस का बॉक्स मध्ये यायचंय आणि एनएसजीचे आणि होम क्लासेस टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. 4 षटकांनंतर धाव संख्या 46 धावांचं आव्हान आहे इथे. आई निर्भा देवीचे ओनर संदीप पाटील आणि मनीष मकवाना जरासे टेन्शन मध्ये दिसत आहेत, मात्र फलंदाजी अजून बाकी. टेन्शन नाहीये म्हणतायत ते. अतिशय चांगले ओनर आहेत, असे ओनर सगळ्यांना भेटू दे. 4 षटकांत धाव संख्या 46. मी विनंती करते दोघांनी मंचावरती यायचे. तुम्ही सत्कार बाकी आहे. एनएसजीच्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. लवकरात लवकर आपण निर्णय करायचा आहे. 24 चेंडू 46 धावा. जवळजवळ अकराचा एव्हरेज आहे, 11.5चा. प्रत्येक षटकात 11 ते 12 रन मारावे लागतील. सामन्याला सुरुवात विनंती करतोय रोहन राऊंडर राजू यांना की त्यांनी पहिल्या षटक घेऊन अविनाश आणि सामना केला सिद्ध. नक्कीच सिंगल डबल्स खेळण्याचा कोणाचाही प्रयत्न नसेल, कारण की हाणामारी करावी लागेल मित्रांनो तुम्हाला, कारण की 24 चेंडू 46 धावा आहेत. सिद्ध नो बॉल आणि सुंदर गोलंदाजीचा बॅकअप झालाय ते. 0 बॉल 1 रन. What a shot! एक चेंडू 5. थँक्यू डीजे. आणि मकवाना सरांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय मला इथून. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 46 धावांचा वाटला करायचा आहे, पाहायचंय. फुल टॉस पुन्हा एकदा. आणि मी सांगितलं 46 धावा तुम्हाला मारायच्या आहेत आणि 46 धावा तुम्हाला स्टार्ट करताना वीरेंद्र सेहवाग सारखी ओपनिंग झाली पाहिजे, स्टार्टिंग झाली पाहिजे. 2 चेंडूत 9 धावा. मकवाना सर दिसतायत हळूहळू आम्हाला. चेहऱ्यावरती आनंद दिसतोय आम्हाला इथे. पाहायचंय हॅट्रिक होते का. आणि इथे लक्ष नव्हतं, मात्र हा सुद्धा चौकार होता आणि अतिशय त्या खेळाडूच्या जागी कोणता दुसरा खेळाडू असता तर नक्कीच उठला सुद्धा नसता अजून, मात्र तो खेळाडू अतिशय बलाढ्य आहे, त्यामुळे हा चेंडू वाढलाय आणि सुपर अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. 3 चेंडू धावसंख्या झाले 10.
3 चेंडू धावसंख्या 11. नक्कीच सेड यांचं काहीतरी प्लॅनिंग आहे, काहीतरी गणित आहे, ते समजेल आपल्याला. नाही नाही नाही, तुम्हाला सीडला स्ट्राईकला द्यावं लागेल. रिव्हर्स स्वीप खेळून चालणार नाही, सरळ सरळ खेळावं लागेल तुम्हाला, कारण की जेवढे चेंडू तुम्ही डॉट कराल तेवढा संघ अडचणीत येईल. 4 चेंडू धावसंख्या झाले ती 11. नक्कीच 5 चेंडू 12 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकाच्या धावा आल्या तुम्हाला. प्रत्येक षटकामध्ये 11 धावा मारायच्या आहेत सामना जिंकायचा असेल तर, आणि आल्या 12 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. आणि 1+1 षटक संपतंय पहिलं. धावसंख्या झालीये ती 14. ऋषी धावसंख्या झाली आहे 14. नक्कीच ऋषी आहे गोलंदाजीसाठी आणि 14 धावा झाल्यात. सीट जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत ही धावसंख्या अशक्य वाटणार नाही निर्वादेवी संघाला. अतिशय सुंदर. एक चेंडू 15. नो बॉल. पाहायचा विचार विनिमय करून काय निर्णय देतो सोहेल आणि राऊंडर यांचा, कारण की हा निर्णय मोठा असेल नॉट आउट. कारण की सिद्ध जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावसंख्या जरा शक्य वाटेल. सिद्ध गेला कारण की तो ज्या फॉर्म मध्ये खेळतोय त्या फॉर्म मध्ये धावसंख्या लवकर चेस होऊ शकते. मकवाना सर परत मागे गेलेत. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा, आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू झाले. धावसंख्या झाली आहे 16. नक्कीच प्रत्येक चेंडूला तुम्हाला हाणामारी करावी लागेल. व्हाईट बॉल. 2 चेंडू धावसंख्या झाली आहे 17. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आणि इथे मात्र चेंडू चांगला प्रयत्न. 3 चेंडू धावसंख्या झाली 18. अतिशय सुंदर फलंदाजी. चार चेंडू 19 धावा. तुम्हाला प्रत्येक चेंडू मध्ये 11 धावा पाहिजेत. नाही नाही नाही, सीध विकेट सोडणार नाही, कारण की सीधची बॅट लागते. नक्कीच सिंगलचा गेम होता. मात्र तुमचा पुढचा फलंदाज जर हाणामारी करत असेल तर तुम्हाला सिंगल डबल खेळणं फार भाग आहे. रामनारायण येत आहेत फलंदाजीसाठी. 5 चेंडू धावसंख्या झाली 19. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पाच चेंडू 20. डेलिब्रेट. षटक संपते. डेलिब्रेट आहे त्यामुळे या चेंडू दिलं नाही. 2 षटक धावसंख्या झाले 22, आणि आता मात्र 12 चेंडू 26 धावांचं आव्हान. 26 धावा. आकाश साळुंखे. सेड. दुसऱ्या षटकात सेडला स्ट्राईक नाही मिळाली त्यामुळे धावसंख्या जराशी अडचणीमध्ये. 12 चेंडू 26 धावा पाहिजेत.
डॉट बॉल, आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा. एक चेंडू, धावसंख्या झाली आहे ती 20. नो बॉल आणि अतिशय सुंदरचा फटका होता. नाही, एकच रन. धावसंख्या झाली 21. एक चेंडू. नो बॉल पुन्हा एकदा. सोहेल यांनी नो बॉल घोषित केलंय. रोहन यांनी सुद्धा नो बॉल घोषित केलंय. एक चेंडू, धावसंख्या झाली ती 22. निर्भा देवी यांनी अवांतर फार धाव दिला, तर मात्र आता पाहायचंय. एक चेंडू 22. व्हाट अ शॉट. एक चेंडू, 2 चेंडू, 26 धावा. वीस. 10 बॉल 20 पाहिजे. बाउंड्री आताची. आणि षटकार होता. संघ अडचणीमध्ये. 9 चेंडू, आता मात्र 20. थँक्यू डीजे. आणि आता मात्र चुकीच्या वेळी चुकीची विकेट, कारण की सीध अतिशय फॉर्म मध्ये होता. चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसत होता, मात्र इथे विकेट जाते. 9 बॉल 20 रन पाहिजेत आणि पाहिजे. रोहन बाद दिलेला इथे. 8 चेंडू 20. विकास म्हात्रेने विनंती की मंचावरती यायचे. विकास म्हात्रे. ओव्हर हॅट्रिक झाली आहे. ओव्हर हॅट्रिक झाली. एक बॉल बाकी आहे. 7 बॉल 20. चार विकेट एका षटकात. 6 चेंडू 20 धावा.
नो बॉल. 1+1 नक्कीच 28 धावा झाल्यात आणि उशीर झालेला आहे मित्रांनो. सामन्याला उशीर झालाय. आर्यन 2 चेंडू बाकी आहेत शेवटचे. उलटा चंद्रू मात्र 1 धाव मिळेल इकडे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण इथे ऋषी यांच्या मार्फत आणि सामने जिंकतोय तो. पियुष गावणे विनंती की जयवंत कोळेकर यांचा सन्मान करायचा आहे. आकाश साळुंके मॅन ऑफ द मॅच. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. जयवंत कोळेकर यांचा सत्कार होतोय. मंदाकिनी मॅडम सत्कार करतायत. थँक्यू. आकाश साळुंके मॅन ऑफ द मॅच मंचावरती यायचंय. आकाश साळुंके